जय जय राम जय जय राम कृष्ण हरी जय जय राम हरि जय जय राम कृष्ण हरी जय जय राम हरि जय जय राम कृष्ण हरी जय जय राम हरि जय जय राम कृष्ण हरी जय जय राम हरि जय जय राम कृष्ण हरी जय जय राम हरि जय जय राम जय राम जय जय राम रूप पाहता लोचने 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 रूप
जखमा देवी विवर तुहा विठ्ठल हरी तो माधव बरवा तो माधव बरवा तो विठ्ठल बरवा तो विठ्ठल बरवा तो माधव बरवा तो माधव बरवा हरे राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण 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 हरे जय राम कृष्ण जय राम कृष्ण जय जय राम जय राम करिता देवार्चन घरा आले संत जन घरा आले संत जन घरा आले संत जन करिता घराले संत जन घराले संत जन घराले संत जन करिता देवार्चन घरा आले संत जन घरा आले संत जन घरा आले संत जन करिता आले संत जन घराले संत जन सारावे परते संत पुजावे आरते संत पुजावे आरते संत पुजावे आरते देव सारा संत पुरावे आरते संत पुरावे आरते संत पुरावे आरते शालिग्राम विष्णु मूर्ती संत हो का भलते आते संत हो का भलते आते संत हो का भलते शालिग्राम विष्णु मूर्ति संत हो का बलते आते संत हो का बलते आते संत हो का बलते आते सारावे परते संत पुजावे आरते संत पुजावे आरते संत पुजावे आरते देव सारावे परते संत पुजावे आरते संत पुजावे आरते संत पुजावे आरते तुका म्हणे संदे अधिक वैष्णवांचे मांदे अधिक वैष्णवांचे मांदे अधिक वैष्णवांचे तुका म्हणे ससवे अधिक वैष्णवाची माझे अधिक वैष्णवाची माझे अधिक वैष्णव
पुजावे आरते संत पुजावे आरते देव सारावे परते ऐक पुजावे आरते करावे आरती सत्य पुजावे विठोबार कुमार विठोबार कुमार विठोबार कुमार हरी विठोबार कुमार विठोबार कुमार विठोबार कुमार विठोबार कुमार विठोबार कुमार विठोबार कुमार पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज श्रीमद निवृत्तीनाथ महाराज पवन दूत हनुमान की जय विठ्ठल 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 कुंडली कवरदा श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय ज्ञानेश्वर महाराज की जय तुकाराम महाराज बजरंग बली की करिता देवार्चन घरा आले संतजन देव सारावे परते संत पुजावे आरते शालिग्राम विष्णुमूर्ती संत हो का भलते आते देव सारावे परते संत पुजावे आरते तुका म्हणे संधी अनेक वैष्णवांचे मांदे देव सारावे परते संत पुजावे आरते पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेच बंधू श्री चरण सद्गुरुचे ते नमस्कारुनी आता ओम नमो ज्ञानेश्वर
सरस्वती माते द्यावे मज स्फूर्ती येतो काकुळते तुझ लागे लाडके लढीवाळ मागे तसे तुझ वंदित रज चरणीचा ज्या हनुमंतरायाला परमात्म्याचं नाम आवडतं त्या नामाचं चिंतन करा. राम सिया राम सिया राम जय जय राम. राम सिया राम सिया राम जय जय राम. सिया राम सिया राम जय जय राम. राम सिया राम जय जय राम. शुद्ध करे उलटा जागोरा. सिया राम जय जय राम. राम जय जय राम. जय सिया राम हरे जय सिया राम जय जय सिया राम जय सिया राम हरे हरे राम हरे हरे मंगल भवन अमंगल हारी जय सिया राम हरे उमा सहित जय जपत पुरारी जय सिया राम हरे हरे राम हरे हरे जय सिया राम जय जय सिया राम जय सिया राम हरे जय सिया राम जय जय सिया राम हरे राम हरे 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 राम हरे 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 हरे. करिता देवार्चन घराले संत जन देव सारावे परते संत पुजावे आरते. श्री भक्तराज सिद्ध हनुमान मित्रमंडळ गोदावरी नगर म्हाडा कॉलनी चुंचाळे शिवार सातपूर नाशिक या परिसरातील सर्व भक्त भाविक मंडळी सालाबादप्रमाणे मोठ्या आनंदाने उत्साहाने
आपण सप्ताह करत आलो आणि आज आपलं तप पूर्ती सोहळा, आपलं तप पूर्ण झालं. आज 12वं वर्ष सिद्ध हनुमान मंदिर वर्धापन दिन निमित्त अखंड हरिनाम सप्ताह आपल्या ह्या स्थळाला मार्गदर्शन करणारे श्री हरिभक्तपरायण ब्रह्मलीन सच्चिदानंद सद्गुरू भगवान बाबा, ब्रह्मलीन नारायणगिरी महाराज, श्री संत विश्वगुरू सद्गुरू निवृत्तीनाथ महाराज, अशा प्रकारचं हे सप्ताहाला सर्व संत साधू मंडळीचं आशीर्वाद आणि या अखंड हरिनाम सप्ताहामध्ये माझ्याकडं अचानक अशा प्रकारची सेवा आलेली आहे. कीर्तन म्हटलं की कीर्तनात दात काढू नये, कीर्तनात हसू नये. कीर्तन ही देवाची सेवा आहे. जो कथेला हसेल, कथेची निंदा करेल, जो दुषी हरीची कथा त्याशी क्षय रोग व्यथा, जो हरिकथेचे मध्ये हसणं, हरिकथेमध्ये अशा प्रकारचं निराळच अशा प्रकारचं काही वातावरण निर्माण करणं, त्याला क्षय रोग होत असतो. हरिकथा आहे भगवंताची. शांत रीतीने ऐकायची न कथा, ऐकावी कथा तैशीची धरून राही चित्ता. का नवजावे बैसुनी कथे, ऐसे आये का हो श्रोते. पांडुरंग तेथे उभासे तिष्ठत, म्हणवोनी करी धीर लक्ष लावोनी सादर. भवसिंधू पाराशेल जातरणे. ज्याला ह्या भवसिंधू सागरातून तरून जायचं आहे ना, त्या साधकाचं लक्षण उदास पाहिजे. भक्त ऐसे जाना झे दे उदास, गेले आशा पास निवार. म्हणून कथा कीर्तन ऐकताना मोठ्या शांत रीतीने ऐका. कथेमध्ये कथे काही अणु मात्र न बोलावा हा वृत्तांत. देवा भक्ता चित्त समरसा खंडना. कथेमध्ये जर एकमेकाला बोललं, एकमेकाची अशा प्रकारचं हसणं खिदळणं अशा प्रकारचं जर झालं तर देवा भक्ता चित्त समरसा खंडना. कारण देवाचा आणि भक्ताचा जो रस असतो त्याच्यात खंडना निर्माण होते, त्याचा दोष आपल्या माथ्यावरून पडत असतो. म्हणून कथा ऐकताना मोठं शांत रीतीने ऐकलं तर ते कळेल. असं चवळ्या बावळ्यावानी माकडासारखं जर त्या ठिकाणी कीर्तन ऐकलं तर ती काही कळणार नाही. गुब्बड बैसले कीर्तनी, नकळे अर्थाची करणी. ऐका, तशा प्रकारचं होईल. म्हणून कथा ही देवाची कथा म्हणून ऐका. आज हनुमंतरायाच्या समोर आपण आहोत आणि ते हनुमंतराय सिद्ध हनुमान आहे. काय सिद्ध हनुमंतराय आहे. आणि सिद्ध हनुमंतराय हे कडकच असतात, असे लेचेपेचे नसतात, आहे का. म्हणून हनुमंतरायाची जर आपल्यावर कृपा व्हावा वाटत असेल तर अंतकरणातून 1 तासभर सेवा ऐका, तरच पादरामध्ये पडल. नाहीतर मग नळी फुंकले सोनारे इकडून तिकडे गेले वारे, अशा प्रकारचं होऊन जाईल. तो दोष माझा नाही राहणार. मग कारण आम्ही ह्या ठिकाणी येतो, अचानक येतो. डोंगरावरती या कार्यक्रमाला जायचं म्हणून धावपळ करत आलो. चाव्या सगळं चालल्या, वर काम चालू आहे. मग अशी पाहिलं म्हणजे आम्ही जीव धोक्यात घालून आपल्याकडे यावं. आणि तुम्ही जर असं चवळ्या बावळ्यासारखं जर केलं, कीर्तन ऐकलं तर मला समाधान लागेल का? नाही. म्हणून शांत रीतीने ऐका. सोयी पडले तरी आवाज आला नाही पाहिजे. मुलाने सुद्धा असं इकडं तिकडं पाहिलं नाही पाहिजे, बोललं नाही पाहिजे. ध्यान देऊन त्या ठिकाणी ऐकलं पाहिजे. सेवेकरता अभंग घेतलेला आहे जगद्गुरू तुकोबरायांचा. ह्या अभंगातून तुकोबराय काय सांगतात तर संत सेवेचं महत्त्व सांगतात. संत
सेवेचं महत्त्व सांगतात आणि ते महत्त्व किती मोठं आहे तर ते ह्या अभंगातून वर्णन करतात. हनुमंतराया या परिसरामध्ये आल्यानंतर आनंद वाटतो. हनुमंतरायाचं रूप पाहिल्यानंतर समाधान लागतं. हनुमंतरायाचा वास त्या ठिकाणी आहे ज्यांचं अंतःकरण शुद्ध झालेलं आहे. अंतःकरणामध्ये कोणत्याही प्रकारचे विकार नाही आहे, निर्विकार अंतःकरण झालेलं आहे. भगवंताचं नामच चिंतन करतात. अशा ठिकाणी हनुमंतरायाचा काय आहे वास असतो. कुठेही भगवंत राहत नाही, कोणाच्याही हृदयामध्ये राहत नाही. ज्याचं हृदय निर्मळ झालेलं आहे त्या ठिकाणी परमात्मा राहतो. निर्मळ हे काया अधिष्ठान तयाचे. आपली काया निर्मळ झाली पाहिजे. ह्या कायेमध्ये असणारे विकार ते विकार दूर झाले पाहिजे तरच हनुमंतराय कळेल, नाही तर हनुमंतराय कळू शकणार नाही. कारण हनुमंतराय ही दैवता म्हणजे सामान्य दैवता नाही आहे. हे दैवताच्या पुढे कोणत्याही प्रकारचं काही पाप येऊ शकत नाही. तसं सूर्यनारायणाच्या समोर कोणत्याही प्रकारचा अंधार येऊ शकत नाही. सूर्यनारायण कधी अंधाराला पाहू शकत नाही. तसेच हनुमंतरायासुद्धा कधीही त्या ठिकाणी हनुमंतरायाच्या पुढे भूत पिशाच्य बाधा येऊ शकत नाही. भूत पिशाच्य बाधा येऊ शकत नाही. कारण हनुमंतरायाचं नाव जरी घेतलं तर भूत पिशाच काय होतात निकट येत नाही. आहे का नाही. भूत पिशाच निकट नाही आवे, महावीर जप नाम सुनावे, भूत पिशाच निकट नहीं आवे, महावीर जप नाम सुनावे, श्री राम जय राम जय राम, श्री राम जय राम जय राम, सिया राम जय जय राम, राम सिया राम जय जय राम. भूत पिशाच निकट नहीं आवे, महावीर जब नाम सुनावे. निकट सुद्धा येणार नाही. म्हणून हनुमंतरायाच्या पुढं भूत पिशाच्य बाधा राहत नाही. जे जे हनुमंतरायाच्या दर्शनाला येतात रोज नेमाने त्यांच्या ठिकाणी भूत पिशाच्य बाधा कधीच शिरकाव करणार नाही, कधीच येणार नाही. सूर्य न देखे अंधकारा, सूर्य न देखे अंधकारा, अग्नी जेवी शीत ज्वारा, तेवी हनुमंता पुढे तेवी हरिभक्ता पुढे येऊन शकतीस साकडे. हनुमंताशे भूत बाधा नव्हे कल्पांते कदा, निळा म्हणे दत्तात्रया मोह माया न बाधितया. दत्तात्रय भगवान आहे का नाही, माझ्या पुढे बसलेले दत्तात्रय भगवान. दत्तात्रय यांना एक आहे पण त्यांना तीन आहे. तीन शिरे सात त्या माझे दंडवत आहे का नाही. हे तीन त्या ठिकाणी ब्रह्म विष्णू महेश आहे का नाही. मग तेच ना, मग ब्रह्म विष्णू आणि हो ब्राह्मण आहे ना. हो दंडवत ठला विठला हनुमंतरायाच्या दर्शनाला रोज नेमाने आलं पाहिजे.
नित देवळी करुणी प्राण प्रतिष्ठा आपण नवजे तया वाटा तो आळशी जानपा करंटा शुद्ध भावाचा नोहे. देवळामध्ये देवाची प्राणप्रतिष्ठा करतात पण त्या रस्त्याला सुद्धा जात नाही, दर्शनसुद्धा घेत नाही. त्याला म्हणतात आळशी करंटे, हे का नाही. शुद्ध भावाचे माणसं नाही ते. शुद्ध भावाचे माणसं ते आहे की हनुमंतरायाच्या समोरून जाताना पहिलं नतमस्तक झाल्याशिवाय पुढे जाणार नाही. शास्त्र आहे, मंदिर जर आपल्या डोळ्यासमोर दिसलं, कोणतंही असो, महादेवाचं, पांडुरंगाचं, दत्तात्रयाचं, हनुमंतरायाचं, डोळ्यासमोर जर मंदिर दिसलं ना तर मंदिराच्या समोरून असं गुपचूप जाऊ नये. जो देवाच्या समोरून असा गुपचूप जातो तो चोर आहे, देवाचं दर्शन करत नाही, तो भगवंताचा साक्षात वैरी आहे, वैरी आहे का नाही. देवालयाचं मंदिर दर्शनसुद्धा करत नाही त्या ठिकाणी, तो काय भगवंत म्हणता तो माझा वैरी आहे. देखिलिया शिवलिंग जो न घाली तया साष्टांग मुख्ये तोची माझा वैरी सोमुखे म्हणत असे हरी. ते माझे वैरी आहे. म्हणजे देवळाच्या समोरून जातात आणि देवाला पाससुद्धा नाही, दर्शन करत नाही. समजून घ्यायचे नास्तिक आहे. नास्तिक लोक देवाचं दर्शन करत नसतात. जे आस्तिक आहे ते हनुमंतरायाचं पाहिल्याशिवाय पुढे जाणार नाही, देवाचं दर्शन घेतल्याशिवाय पुढं पाऊलसुद्धा टाकणार नाही. आस्तिकाचं लक्षण आहे. नास्तिक असे असतात की ते देवालाही मानत नाही, शास्त्रालाही मानत नाही. नास्तिक लोक, अलीकडे नास्तिकांचा मोठा बाजार झालेला आहे, सावध राहिलं पाहिजे. हे नास्तिक लोक आमच्या बहिणी मायांना त्या ठिकाणी भुलू राहिलेले आहेत. नास्तिक लोक, या नास्तिक लोकांपासून सावधान राहिलं पाहिजे. ही नास्तिकता जीवनामध्ये आली नाही पाहिजे. म्हणून हनुमंतराया असं हे सिद्ध हनुमंतरायाचं मंदिर आहे का. आणि हनुमंतरायाला काय आवडत असेल तरी हरिकथा आवडते. ज्या ठिकाणी श्रीराम नामाचं चिंतन आहे ना तेच हनुमंतरायाला काय आवडतं. हनुमंतरायाला देण्याचा प्रयत्न केला. काय, ज्यावेळेस भगवान श्रीराम प्रभू लंकेवरती विजय प्राप्त करून आले आणि आल्यानंतर सर्वांना बक्षीस समारंभ, सर्वांना बक्षीस दिलं, पण हनुमंतरायाला काही दिलंच नाही. सीतामाता म्हणायला लागले, अहो स्वामी, माझ्या हनुमंताने एवढं कष्ट घेतले, माझ्या शोधाकरता एवढं तिने कष्ट घेतलेले आहे. हनुमंतराय जर नसते तर ह्या ठिकाणी रामायण घडलं नसतं. रामायणाचा मुख्य आत्मा जर कोण असेल तर हनुमंतराय आहे. आणि त्या हनुमंतरायालाच काही दिलं नाही. सीते, अगं हनुमंतरायाला देण्याकरता माझ्याकडं काही एक नाही, मी काय देऊ त्याला? त्याला काय देण्याकरता माझ्याकडं काहीच नाही, काहीच देण्याकरता नाही. श्रीराम म्हणे का हनुमंता, तुझी आमचा प्राणदाता, उपकार तुझे आठविता अगणित अगण्य. हनुमंतराया, तुला देण्याकरता माझ्याकडं काही नाही आहे. माझा जीव जरी द्याला मी स्वतः तरी त्या ठिकाणी तो अपुरा आहे. कोण म्हणतं? श्रीराम प्रभू म्हणतात. म्हणून रामप्रभू म्हणतात, मला सीते या हनुमंताला देण्याकरता माझ्याकडे काहीच नाही. पण त्या सीतामातेच्या गळ्यामध्ये नवरत्नाचा हार होता. नवरत्नाचा हार कुठून आलेला होता? रावणाकडून. रावणाने मंदोदरीला दिला होता आणि तोच हार बिभीषणाला दिला. ज्यावेळेस बिभीषण राजा झाला त्यावेळेस तो बिभीषणाला दिला. पण बिभीषण हा परमात्म्याचा भक्त होता. तुम्हाला हाराचं मी काय करू, माझ्या परमात्म्याला तो हार दिला पाहिजे, म्हणून श्रीराम प्रभूला तो हार बिभीषणाने दिला. आणि तोच हार श्रीराम प्रभूने आपला श्रीराम प्रभूला दिला. श्रीराम प्रभूने तोच हार कोणाला दिला? माता सीतेला दिलेला आहे. सीतामातेच्या गळ्यामध्ये तो हार दिला. पटकन दिवशी सीतामातेने आपल्या एवढा मोलाचा, पृथ्वी मोलाचा हार गळ्यामधून काढला आणि कोणाच्या गळ्यात घातला? हनुमंतरायाच्या गळ्यात घातला. हनुमंतरायाला खूप आनंद वाटला. हनुमंतराया अशा प्रकारचे डोलायला लागले. आनंद झाला, माझ्या आईने मला, माझ्या माईने मला हार दिला,
मोठा आनंद त्याला उड्या मारायला लागले हनुमंतराय, आहे का नाही. आनंद झाला आणि आनंदाच्या भारामध्ये पटकन दिशी एका झाडावर जाऊन बसले. बसल्यानंतर विचार करतात, हनुमंतराय हे राम भक्त होते, रामाशिवाय दुसरं काही पाहत नव्हते, रामाशिवाय काही पाहत नव्हते. म्हणून तो मणी फोडायचे आणि त्या मण्यामध्ये पाहायचे. एक मणी फोडला, 2 मणी फोडले. श्रीराम प्रभू म्हणायला लागले, पाहिलं कसे ते, मी म्हटलं होतं ना त्या हनुमंताला देण्याकरता माझ्याकडे काहीच नाही आहे, आणि तू दिला हार, पहा त्या हाराची काय चालली दुर्दशा, काय करू राहिला तो त्या झाडावर बसून, बघ ते फोडू राहिला. पाहिलं तो खरोखरच हनुमंता, अरे हनुमंता इकडे, शरीरामध्ये ते राम आहे का तुझ्या? ना कोण म्हणतं नाशिवंत शरीर, माझ्या शरीरामध्ये राम आहे, माझ्या शरीरामध्ये राम आहे, मग दाखव. हनुमंतरायाने काय केलं, आपली छाती विदीर्ण केली. छाती विदीर्ण केल्यानंतर आतमध्ये पंचायतन, राम लक्ष्मण भरत शत्रुघ्न हनुमंतराय, त्याच्यामध्ये पंचायतन दिसलं. मग पाहिलं, सीतेला कळालं की हनुमंतराय काही सामान्य नाही, सामान्य नाही हनुमंतराय. मग हनुमंतराय काहीतरी मागून घे, तुला हार नाही लागत ना, मग दुसरं काहीतरी मागून घे. मग हनुमंतराय म्हणाले की प्रभू मला द्यायचंच झालं ना एकच दे, बाकी काही नको, मला काहीच नको, एकच दे फक्त. काय दे? जेथे जेथे श्रीराम नामाचे कीर्तन, तेथे व्हावे माझे आगमन, हे रघुवर्या कृपा करून मज द्यावे. जेथे जेथे श्रीराम नामाचं कीर्तन चालल त्या ठिकाणी माझं आगमन झालं. रामाचे भजन तेची माझे ध्यान, रामाचे भजन तेची माझे ध्यान, रामाचे भजन तेची माझे ध्यान, रामाचे भजन तेची माझे ध्यान. तिने समाधान, तिने समाधान पावईन, रामाचे भजन हे माझे ध्यान, रामाचे भजन हे माझे ध्यान. रामाचे भजन तेचे माझे ध्यान. मनी राम, ध्यानी राम, चिंतनी राम, सतत राम राम श्रीराम. परमात्म्याचं चिंतनाशिवाय हनुमंतराय, जिथे भगवंताचं चिंतन आहे तिथे हनुमंतराय, ही गाठ बांधून घ्या आपल्या हृदयामध्ये. म्हणून हनुमंतरायाची आपल्यावर कृपा पाहिजे असेल ना, तर श्रीरामाचं चिंतन रोज नेमाने केलं पाहिजे. नेमाने नाही, अखंड केलं पाहिजे. अखंड श्रीरामनामाचं चिंतन, तिथे हनुमंतरायाचा वास आहे, अखंड वास आहे हनुमंतरायाचा. म्हणून श्रीराम नामाचं चिंतन करा. राम सिया राम, सिया राम जय जय राम, राम सिया राम, सिया राम जय जय राम, जय हनुमान ज्ञान गुण सागर, जय कपीस देहु लोक उजागर. राम सिया राम, सिया राम जय जय राम, राम सिया राम, सिया राम जय जय राम. म्हणा श्रीराम जय राम जय जय राम, भव सिंधू तारक नाम. श्रीराम जय राम जय जय राम, जटायु स्मरे राम राम. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. भगवंताचं नामचिंतन हेच हनुमंतराय आहे. हो, ज्यावेळेस रामायणामध्ये कथा आहे की श्रीराम प्रभू लक्ष्मणाला शक्ती लागली, आणि शक्ती लागल्यानंतर हनुमंतरायाला काय आणण्याकरता पाठवलं? वल्ली पाठवण्याकरता, हे का नाही, संजीवनी
आणण्याकरता पाठवलं. हे कार्य पूर्ण होऊ नये, ह्या कार्यामध्ये विघ्न यावं त्याकरता रावणाने कोणाला पाठवलं? कालनेमी राक्षसाला. आणि हा कालनेमी राक्षस मधीच रस्त्यामध्ये आश्रम बांधला. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. अंगावरती उपरणं राम 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 राम. ऐका, काही काही अशा प्रकारचे रामनाम अंगावर उपरणं घेतात, पण रामनाम घेत नाही. हे काय नाही, रामनामाचे उपरणे अंगावर घेतात, पण राम राम घेत नाही. श्रीराम म्हणत नाही मुखानं. मग ते घेण्यात काय उपयोग आहे? आतूनही राम घेतलं पाहिजे आणि बाहेरूनही राम झालं पाहिजे. नुसतं पिवळं उपरणं रामनामाचं वापरलं म्हणजे साधू होत नाही. हा कालनेमी अशा प्रकारचं अंगावरती उपरणं घेतलं रामनामाचं, श्रीराम जय राम जय जय राम, पण आतून काय? कपट. आतून कपट होतं. हनुमंतराया जात असताना सांगितलं, हो हनुमंतराया उतरा, थोडंसं खाली या, विश्रांती घ्या, पाणी प्या, थोडं ह्या ठिकाणी दीक्षा घ्या रामनामाची, थोडंसं भजन करा. हनुमंतराय ते राम रसिकच होते. राम रसायन तुम रे पासा, सदा रहो रघुपती के दासा. रामनामाचं खूप आवडी होती हनुमंतरायाला. मोठ्या आवडीनं उतरले हनुमंतराय. उतरल्यानंतर पाहतात, बसा म्हणे. हनुमंतराय म्हणतात, मला माझं कार्य केल्याशिवाय बसता येत नाही. राम काज केने बिनू मुझे का विश्राम, मला विश्राम नाही आहे, सांगा काय द्यायची दीक्षा द्या. ते म्हणे तसं त्या ठिकाणी मंत्र दिल्या जात नाही आहे, पहिलं स्नान करून या. तिथं तलाव होता, त्या तलावामध्ये स्नानाकरता पाठवलं. हनुमंतराय स्नानाकरता गेले, डुबकी मारली. तिथे त्या ठिकाणी मगरीने पाय धरला. ती शापित असल्यामुळे तिलाही मुक्तता प्राप्त झाली. संतांच्या चरणाचा स्पर्श झाला, ती मुक्त झाली. पण जाता जाता तिने विनंती केली, हनुमंतराया हा जो अशा प्रकारचा आश्रम आहे ना, ह्या आश्रमामध्ये जो बसलेला ना बेश्रम, तो कोण आहे? तो साधू आहे. तो तुम्हाला फसवण्याकरता साधू झालेला आहे. रामनामाचं ढोंग करतोय, तो कपटी आहे त्या ठिकाणी, तो कालनेमी राक्षस आहे. तुमचं कार्य सिद्धीच जाऊ नये याकरता तो मध्ये बसलेला आहे. असं आहे का? ठीक आहे. हनुमंतराय त्या ठिकाणी जय श्रीराम करून दान कंदेश त्याच्या समोर उभे राहिले. उभे राहिल्यानंतर तो डचकला, घाबरला. हनुमंतराय म्हणायला लागले, ते म्हणायला लागले, आता दीक्षा काय? दीक्षा घ्या. पहिले त्या ठिकाणी शिक्षा घ्या. हनुमंतराय म्हणाले, पहिलं त्या ठिकाणी तुम्हाला दक्षिणा देतो, नंतर दीक्षा घेतो, सगळं काही करतो, पण पहिले तुम्हाला दक्षिणा देतो. नाही नाही म्हणे, अगोदर दक्षिणा नसते, अगोदर दीक्षा असते. बसा थोडंसं, तुम्हाला दीक्षा देतो रामनामाची. हनुमंतराय म्हणाले, नाही, पहिलं तुम्हाला मी दक्षिणा देतो, पहिलं मी तुम्हाला दक्षिणा देतो. हनुमंतराय जवळ गेले, जसा धरला तसा आपडला खाली, पायाखालीच रगडला. हनुमंतराय वज्रदेव होते, तसाच पायाखाली रगडला. हनुमंतरायचं सिद्ध हनुमंतरायचं दर्शन घेताना पायाखाली कोण आहे? राक्षस आहे. राक्षस खाली रगडला त्या ठिकाणी, तसाच दाबला. आणि हातामध्ये काय? द्रोणागिरी आहे. म्हणजे असा कालनेमी राक्षस. आणि तसंच ह्या कलियुगामध्ये आपलं कार्य सिद्धी होऊ देत नाही असा कालनेमी राक्षस काय असेल तर त्या ठिकाणी हे पापरूपी कपट आहे. आणि हे पाप आपल्याला परमात्म्यापर्यंत जाऊ देत नाही, परमात्म्याचं नामचिंतन भक्ती करू देत नाही. म्हणजे ह्या पापाचा नाश करण्याकरता, या पापरूपी कालनेमीचा नाश करण्याकरता त्याला कोण पाहिजे? हनुमानच पाहिजे. मग कोण हनुमान ह्या कलियुगामध्ये? तो हनुमान आहे परमात्म्याचं नाम. हो, कालनेमी कली कपट निधानो, कालनेमी कली कपट निधानो, नाम सुमते समरत हनुमानो. जय सिया राम,
काल नेमी कली कपट निधानो नाम सुमती. सुमती म्हणजे चांगल्या प्रकारची त्या ठिकाणी बुद्धी, चांगल्या प्रकारची मती. नाम हे कलियुगामध्ये चांगल्या प्रकारची काय सुमती आहे. कपट निधानो नाम सुमते समरथ हनुमानो. नाम कसं आहे? समरथ आहे, हनुमान आहे. या कलियुगामध्ये परमात्म्याचं नाम हे हनुमान आहे. म्हणून हनुमंतराय जिथे नाम आहे तिथे हनुमंतरायाची काय वस्ती आहे. म्हणून हनुमंतरायाचं शरीर कशाने भरलेलं आहे? पूर्ण रामनामाने भरलेलं आहे. रामनामाशिवाय दुसरं काहीच नाही हनुमंतरायाजवळ. म्हणून हनुमंतराया सतत परमात्म्याचे, अखंड परमात्म्याचं काय करतात? ते नामचिंतन करतात. भगवंताचे भक्त हे अखंड परमात्म्याचं नामचिंतन करतात. आहे का नाही? अखंड करतात. आहे का प्रमाण? अखंड खंडेना जीवन रामकृष्ण नारायण. गोविंदासने गोविंद सेने गोविंद त्या मने बैसलासे. एका जनारे नित्य हरीचे कीर्तन आसने शेने सदा हरीचे चिंतन. राम वेणू वेणामी गाऊवी. राम वेणू वेणामी गाऊवी. राम वेणू वेणामी गाऊवी. राम वेणू वेणामी गाऊवी. कलिता कांडिता जीविता गे बाई. कलिता कांडिता जीविता गे बाई. जीविता गे बाई. राम वेणू वेणू आम्ही गाऊवी. राम वेणू वेणू आम्ही गाऊवी. दलिता कांडिता सेविता बाई. दलिता कांडिता सेविता बाई. सेविता बाई. राम वेणू वेणू आम्ही गाऊवी. राम वेणू वेणू आम्ही गाऊवी. राम वेळोवेळा मी गाऊवी. दळिता कांडिता जेविता गे बाई. आम्ही राम वेळोवेळा गाऊ. आणि गायलाच पाहिजे. कारण ऐसा विद्येचा राजा शेणा म्हणे बाप माझा. आपल्या सर्वांचा मायबाप आहे श्रीराम प्रभू. आणि त्या श्रीराम प्रभूचं मंदिर किती वर्षापासून पडलेलं होतं? एकाही पंतप्रधानाला करता आलं नाही. आहे का नाही? गंज पंतप्रधान होऊन गेले पण त्यांची शक्ती चालली नाही. केले असतील प्रयत्न थोडेफार पण शक्ती चालली नाही आहे. पण ती शक्ती त्या ठिकाणी प्रकट झाली योगी आदित्यनाथ आणि मोदीजी भगवान. आहे का? भगवान याला भगवंतच म्हणावं लागेल. आता आमचं रामराज्य झाले रामराज्य काय उणे आम्हासे. धरणी धरी पीक गायी वळल्या म्हसे. हो अजून काही वळाच्या राहिल्या. हो त्या ठिकाणी राष्ट्रमाता कबूल केली आपली भारत. गोमाता ही राष्ट्रमाता त्या ठिकाणी सांगितलं, घोषित केलं. पण हे अशा प्रकारचे हे कापल्याशिवाय राहतच नाही. खाटीक हे जोपर्यंत ह्या भारतामध्ये खाटीक आहे तोपर्यंत गाय ही गाईचं संरक्षण करावंच लागेल. हे खाटीक जोपर्यंत आहे तोपर्यंत गाईचं संरक्षण करावंच लागेल आपल्याला. आणि गाईचं प्रत्येकाने संरक्षण केलं पाहिजे. आपल्या धर्माचं मूळ आहे गाय. आणि हे धर्माचं मुळावरतीच घाव घालतात. जिथून आपल्या धर्माचा उगम आहे, जिथून आपल्याला मुक्ती प्राप्त होते, जिथे आपल्याला मोक्ष प्राप्त होतो, जिथे आपलं संस्कृतीचं स्थान आहे, ते संस्कृतीचं स्थानच त्यांनी काय केलं? संपून टाकलं. म्हणजेच राम मंदिर पाडून टाकलं. मुक्तीचं स्थान असणारं त्या ठिकाणी अयोध्या तीही त्या ठिकाणी काय संपून टाकली. काशी हे आपलं
मोक्ष देण्याचं त्या ठिकाणी मोक्षपुरी आहे. काशी देवनी उदार मोक्ष देवनी उदार काशी होय कीर परी वेचे लागे शरीर ते गावे. मोक्ष देण्याच्या बाबतीमध्ये काशी प्रसिद्ध आहे, पण ते काशीचंही मंदिर पाडलं. त्यांना राज्य करायचं होतं आहे ना, पण आमचा परमात्मा त्या ठिकाणी प्रगट झाला आणि परत त्या ठिकाणी भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचं मंदिर होणार. रामाचं तर झालेलंच आहे आणि काशी विश्वनाथाचंही झाल्याशिवाय राहणार नाही. जोपर्यंत अशा प्रकारची घाण आहे ना तोपर्यंत मंदिर लवकर होणार नाही. जोपर्यंत सगळे जीवनातली घाण काढेल, निर्विकार अंतःकरण सर्वांचं मंदिर होण्याकरता काहीच वेळ लागणार नाही, काहीच वेळ लागणार नाही. पण आमच्यामध्येच घाण निर्माण झालेली आहे. विठ्ठल विठ्ठल भगवंताचे भक्त हे सतत परमात्म्याचं काय करतात? नामचिंतन करतात, अखंड नामचिंतन करतात. ते वैष्णवा घरे सर्व काळ वैष्णवा घरी सर्व काळ सदा धन धन दीदारा सदा धन धन दीदारा वैष्णवा घरी सर्व काळ हो वैष्णवा घरी सर्व काळ सदा धन धन दीदारा सदा धन धन दीदारा कन्या भाकरीचे खाणे म्हणणारे सुंदर अशा प्रकारचे आहे, पण टाईम नाही एवढा आहे का नाही. अजून अभंगाकडंच आपण अजून प्रवेशच केला नाही आहे. अभंग सुटेल का ते नाही सांगता येणार अजून, पण प्रत्येक अभंग कारण सुंदर म्हणणारी मंडळी आहे. वैष्णवा घरी सर्व काळ सदा जन जन ते टाळ कण्या भाकरीचे खाणे. आणि पुढं पुढं काय हां पाहून म्हणतो पाहून गाठी राम नाम नाणे. काय गाठी राम नाम नाणे. हो नाणं, नाणं म्हणजे पैसा धन. वैष्णवाच्या गाठीमध्ये म्हणजे पहिले उपरणे राहायचे, आता कुठं उपरणे पाहायला मिळत नाही. त्या उपरण्याच्या गाठ असायची, त्या गाठीमध्ये नाणं राहायचं. काही पैसे जरी ठेवायचं झालं तर त्याच्यात गुंडाळून ठेवत होते ते नाणं आहे का नाही, काही बी गुंडाळून ठेवायचे. तर त्या वैष्णवाच्या गाठीमध्ये काय होतं? राम नाम नाणं होतं. गाठी राम नाम नाणे. त्यांच्याजवळ दुसरं धन नव्हतं. राम नामापेक्षा दुसरं धन श्रेष्ठ नाहीच आहे का. कबीरा शब जग निर्धना धनवंता नाही कोय जाके. कबीरा जग सब जग निर्धना धनवंता नहीं कोय धनवंता सोही जानिए जाके राम नाम धन होय. पायोजी मेने वाह राम रतन धन पायो पायोजी मेने राम रतन धन पायो पायोजी मेने राम रतन धन पायो पायोजी मेने राम रतन धन पायो. वस्तु अमोलिक दी मेरे सदा गुरु कृपा कर अपनायो पायो दी
तन धन पायो पायो जे मैने. तुमच्यासारखं नाही म्हणता येणार मला. राम नाम धन हे काय, हे त्यांचं, हे आपल्या संग येणार आहे, बाकी कोणतं धन येणारं नाही. हे परमात्मा नामरूपी धन आपल्या वैष्णवाच्या काय जवळ असतं ते धन. का धन घरी पांडुरंग आणि अभंग हे सरेना. त्यांच्या घरामध्ये कोणतं धन असतं? पांडुरंग हरी, पांडुरंग हरी. धन घरी पांडुरंग, अभंग येते, कधीच भंग होत नाही. नाश नाही पांडुरंगी, त्या धनाला कधीच नाश नाही. असं धन वैष्णवाजवळ असतं. परमार्थ महाधन. परमार्थ म्हणजे चांगलं वागणं, चांगलं खाणं, चांगलं पिणं, भजन करणं, पूजन करणं, असं कीर्तन करणं, काय अशा प्रकारचं दान धर्म करणं, आईवडिलाची सेवा करणं, याला काय म्हणतात? परमार्थ. ही परमार्थ महाधन जोडे देवाचे चरण. जीवनामध्ये दया, क्षमा, शांती, सर्व भावे करुणा हे जीवनामध्ये आपलं धन आहे. हे धन पाहिजे त्या ठिकाणी. सर्वात मुख्य धन कोणतं आहे? परमात्म्याचं रामनाम हे धन आहे. म्हणून वैष्णव त्याला म्हणा. वैष्णव कोणालाही म्हणू नका. वैष्णव त्याला म्हणतात की जो अखंड परमात्म्याचं नामचिंतन करतो तो. म्हणून वैष्णव जर कोण असेल तर हनुमंतराय, सिद्ध हनुमंतराय हे वैष्णव आहे. ते अखंड परमात्म्याचं नामचिंतन करतात. मग गुरु त्याला म्हणावं. कोणालाही गुरु म्हणू नका, कोणालाही गुरु करू नका. गुरु त्यालाच करा की जो गुरु अखंड परमात्म्याचं नामचिंतन करतो त्यालाच गुरु माना. म्हणजे अखंड नामचिंतन करणारा कोण आहे? तर सिद्ध हनुमान आहे. त्या हनुमंतरायालाच गुरु माना. श्री गुरुचरण सरोज रज निज मन मुकुर सुधारे, बरणव रघुबर बिमल जसो जो दायक फलचारे. बुद्धिहीन तनु जानिके सुमिरौ पवन कुमार, बलबुद्धी विद्या देवो मोहे हरौ कलेश विकार. गुरु आहे त्यांना गुरु माना. भगवान शंकर परमात्मा भोलेनाथाला गुरु माना. कारण भगवान भोलेनाथ अखंड परमात्म्याचं नामचिंतन करतात. श्रीराम जय राम जय जय राम, 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 जय जय राम, श्रीराम जय जय राम, श्रीराम जय जय राम, श्रीराम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. भजन करी महादेव राम पूजी सदा शिव. भजन करी महादेव राम पूजी सदा शिव. श्रीराम जय जय राम, श्रीराम जय जय राम, श्रीराम जय जय राम, श्रीराम जय राम. भगवान भोलेनाथाला गुरु माना. कारण तेच गुरु, ईश्वाचा तो गुरु स्वामी निवृत्ती दातारू. भगवान शंकराचेच अवतार आहे ना. अवतार शिवाचा निवृत्ती साचा जप करा. सद्गुरू निवृत्तीनाथ महाराज हे भगवान शंकराचे अवतार आहे. आपल्याला गुरु करायची गरज नाही कोणतेही गुरु. आपले गुरु सद्गुरू निवृत्तीनाथ महाराज आहे. आणि जे सद्गुरू निवृत्तीनाथ महाराज सारखं चिंतन करतात त्यांना गुरु करा. जे सतत चिंतन करतात, दुसऱ्याचं हित इच्छितात. भगवान बाबा त्र्यंबकेश्वरला होते
आम्ही त्यांच्याकडे भिक्षेला जायचो. लहान होतो, काही ती 5वी झाली होती आणि ती त्र्यंबकला गेलो होतो. आता आम्ही भिक्षायला जायचो भगवान बाबाकडे. भगवान बाबा त्या सुवर्णकार मंदिरामध्ये राहत होते. मी लहान होतो. बाबांचा हसका चेहरा, मोठं प्रेम. आम्हाला ते सुदाम जवळ घ्यायचे, कोंबाळाचे, भिक्षा द्यायचे आम्हाला. आम्हीच 5 घरं भिक्षा मागायचो आम्ही त्र्यंबकला आणि राहायचो. असे म्हणजे असे त्यांच्या ठिकाणी दया आहे. काय ज्यांच्या ठिकाणी दया आहे त्याला गुरु माना. कोणालाही गुरु मानू नका, आहे का नाही? गुरु मानाचं आहे ना, ज्यांच्या ठिकाणी दया आहे, क्षमा आहे, शांती आहे. सहज ते स्वार्थ लागेस करी सब प्रीती. हे बाकीचे स्वार्थाकरता प्रीती करता, पण हे संत निस्वार्थ प्रीती करतात. त्यांच्या ठिकाणी कोणताच स्वार्थ नसतो, केवळ दुसऱ्याचं हित व्हावं, दुसऱ्याचं चांगलं व्हावं, हाच त्यांच्या ठिकाणी काय असतो? भाव असतो, दुसरा भाव नसतो. त्याला वैष्णव माना, अशांना गुरु माना. काशी सतत त्या ठिकाणी याच्यामध्येच रंगलेले, अशाला गुरु मानत बसत्या काय? व्यसनाधीन जिने काय जाणे नारायण. तो काय, जो स्वतःच व्यसनामध्ये, तो काय देवाला जाणणार आहे? तो त्या तंबाखूचा गुलाम झालेला आहे. जोपर्यंत रामाचा गुलाम होत नाही तोपर्यंत नाही. भगवंताचे भक्त हे कोणाचे गुलाम असतात? मैं गुलाम मैं गुलाम मैं गुलाम तेरा, मैं गुलाम मैं गुलाम मैं गुलाम तेरा, तू ही मेरा सच्चा साये नाम ले वो तेरा, ये मेरा सच्चा साये नाम ले वो तेरा, मैं गुलाम मैं गुलाम मैं गुलाम 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 तेरा, तू ही मेरा सच्चा साई नाम लेऊ तेरा. तू आमचा सच्चा साई आहे, दुसरा साई आम्हाला कोणता नाही आहे. श्रीराम प्रभू आमचा सत्य साई आहे, आहे का नाही? तो साई आहे आमचा. साई म्हणजे मालक, साई म्हणजे श्रीमंत, जो सर्व जगाचा श्रीमंत आहे, सर्व जगाचा मालक आहे, ऐसा जो समर्थ ब्रह्मांडाचा धनी, त्याला साई म्हणतात. कोणालाही साई म्हणू नका. साई फक्त एक परमात्मा आहे. एका परमात्म्याशिवाय दुसरा कोणी साई जगामध्ये नाही आहे. साई त्या परमात्म्यालाच म्हणा, आणि जो साई असेल तोच परमात्मा आहे, दुसरं कोणी नाही. आणि साई अशा प्रकारचे सत्य असतात, आहे का नाही? सत्य पालन करणारे असतात. सत्य साई बाबा आपले शिर्डीला साई बाबा आहे का नाही? त्या ठिकाणी साधे साई बाबा होते, पण सर्वांचं हित इच्छिणारे होते. म्हणून आमचा सर्वांचा मायबाप असणारा साई कोण आहे? परमात्मा. आपला काय त्या ठिकाणी, त्याचं त्या ठिकाणी नामचिंतन करा. जो गुलाम झालेला आहे त्याचं करण, जो पैशाचा गुलाम झालेला आहे तोही गुरु करण्यास लायकीचा नाही. अलीकडे त्या ठिकाणी पैशाचे गुलाम झालेले, कीर्तनं करतात, पैसा करतात. आता हे जर पैशाचे गुलाम झालेले आहे तर यांच्याकडून कुठून देव मिळणार आहे? यांच्याकडे देव मिळणार नाही. आशाबद्ध करती देवाचे कीर्तन, जे पैशाच्या आशाने कीर्तन करतात, आशाबद्ध करती देवाचे कीर्तन, तेने नारायण नव्हे भेटे. त्यांना परमात्म्याची भेटी कधी होणार नाही. आणि आशाची जो सेवा करते त्याला कधी भेटणार नाही आहे. म्हणून सेवा करायची आहे ना, जे केवळ परमात्म्याचं नामचिंतन करतात. म्हणून कीर्तन करशी तरी कीर्तनकारची होसी, परी वैष्णव न होसी अरे जना. गायन करशी तरी गुणीजनची होसी, परी वैष्णव न होसी अरे जना. ऐका नाही. वेदाध्ययन करशी तरी वैदिकची होसी, परी वैष्णव न होसी अरे जना. काही काही अशा प्रकारचे वेदाचं पाठन करतात, पण देवाचं नामचिंतनच घेत नाही काही काही. काही काही असे पंडित असतात, देव सगळं करतात आणि शेवट देवाचं नामचिंतन घेतात. ते वैष्णव आहे. परमात्म्याचं नामचिंतन अखंड घेतात, परमात्म्याचं नामचिंतन, त्याला वैष्णव म्हणतात. आणि अशा वैष्णवाची त्या ठिकाणी काय दिंडी निघाली. कुठं दिंडी निघाली? आणि ती दिंडी चालली होती त्र्यंबकेश्वरला, आणि जाता जाता आपल्या दरवाजामध्ये आली. दिंडी निघाली. दिंडी कशी निघते माहिती आहे ना? दिंडी म्हटलं की दिंडीच्या पुढं काय असते? धर्मध्वज असतो.
कारण दिंडीने चालायचं आहे, माणसाने चालायचं आहे, त्या वारकऱ्यांनी चालायचं आहे, त्या भक्तांनी चालायचं आहे, पण कुठेही चालायचं नाही, धर्माच्याच पाठीमागं चालायचं आहे. धर्माच्याच पाठीमागं चालेल. सर्वांच्या पुढे धर्म असतो, पुढं सर्वात त्या ठिकाणी पताका असते त्या ठिकाणी, आणि त्या पताकाच्याच पाठीमागं आपण चालत असतो. म्हणजे पताका म्हणजे धर्माचं प्रतीक आहे, आणि ते धर्माचं प्रतीक आमचे सिद्ध हनुमंतरायाच्या हातामध्ये आहे का नाही. हात ब्रज और ध्वजा बिराजे, हात ब्रज और ध्वजा बिराजे, काने मोज जनाई हो साजे, सिया राम सिया राम जय जय राम. राम सिया राम जय जय राम. हात ब्रजावर ध्वजा विराजे. हनुमंतरायाचं मंदिर म्हटल्यानंतर चौकडून त्या ठिकाणी ध्वज दिसला पाहिजे. हनुमंतरायाचा, सिद्ध हनुमंतरायाच्या मंदिराचा ध्वज कसा दिसला पाहिजे? चौकडून दिसला पाहिजे. कोणत्याही दिशेनं पाहिलं सिद्ध हनुमंतरायाचं मंदिर बरं का, मोठा ध्वज आहे. आणि ते असे मंदिरं असतात, ते झेंडा कुठे तेच माहीत नाही त्यांना, म्हणजे धर्म कुठे तेच कळत नाही. विठ्ठल धर्मध्वज. आणि धर्मध्वजाच्या पाठीमागं मग तुळशी असते, आपले टाळकरी मंडळी असतात, बाकीचे असतात, आहे का नाही. मग जिथे ध्वज आहे, जय देशी गरुड ध्वजा, जय देशी गरुड ध्वजा, कुंच ध्वजा आणि पताका, तेथे संत जन ऐका तया देशानं जावे. जय देशी गरुड टका, कुंच ध्वजा आणि पताका, तेथे संत जन ऐका तया देशानं जावे. जिथे पताका आहे, संत जन आहे, म्हणून जिथे अशा प्रकारचा धर्म आहे तिथे संत आहे. जिथे अशा प्रकारचं पैसाच घेणं आहे तिथे धर्म नाही आहे. लक्षात ठेवा. ही मोठी कीड लागलेली आहे अलीकडं, आपल्या परमार्थाला मोठी कीड लागलेली आहे. केवळ पैशाच्या आशेने कीर्तन करणारे आहे. काय? केवळ पैशाच्या आशेने, पैशाच्या आशेने कीर्तन करणारे, त्यांचे जर आपण त्या ठिकाणी गुलाम झालो तर काय आपलं हित होणार आहे का? नाही आहे. म्हणून अशांचं त्या ठिकाणी मार्गदर्शन घ्या की जे वैष्णव आहे. म्हणून अशी वैष्णवाची दिंडी निघाली. ज्ञानबा तुकाराम, आली दिंडी आली. दिंडी आल्यानंतर हा घरामध्ये काय करत होता? पूजा करत होता. आणि पूजा करत असताना बाहेर दिंडी आली. त्या दिंडीवाल्याला वाटलं की मोठं घरं दिसतंय, काहीतरी आपल्याला इथे पाणी म्हणा, काहीतरी अशा प्रकारचं सत्कार होईल. पण तो त्या ठिकाणी पूजाच करत बसला. त्या संताकडे पाहिलंही नाही. त्या संताकडे पाहिलंसुद्धा नाही त्या ठिकाणी. आता सांगा बरं, ज्या भगवंताचे अशा प्रकारचे आवडीचे हे भक्त, आणि त्या भक्ताक जर पाहिलं नाही तर त्या देवाला आवडेल का? ते आवडणार नाही. अभंगाच्या पहिल्याकडे करिता
करिता देवार्चन घराले संतजन. अशा संतजन मंडळी दिंडी आलेली आहे, पताका काळ सगळं भगवंताचं नामचिंतन करीत आलेली आहे. घरा आले संतजन. मग घरामध्ये संत आले तर संतांचं काय करायला पाहिजे? पूजा करायला पाहिजे. घाली संतांची आसने पूजा करी काया वाचा मने एका जनार्दनी जाणे इच्छे लेते पुरवी. संतांचा अवमान झाला नाही पाहिजे. संतांचा अवमान झाला नाही पाहिजे, कारण संत आलेले त्या ठिकाणी, संतांचा अवमान झाला नाही पाहिजे. संत आलेले आणि आपण देवाचीच पूजा करत बसलो आणि देवाचे त्या ठिकाणी फुलं टाकत बसलो, मंत्र म्हणत बसलो, तर ते मंत्र नसून ते काय शिव्या आहे, ते फुलं नसून ते काय दगड आहे. काय ते दगड आहे एक प्रकारची. येते दगड तैसेवरी मंत्र पुष्प देवाशिरी. ते खरे मंत्र नाही, ते खरे फुलंही नाही आहे. तो शिव्या देतो त्या ठिकाणी देवाला. ते मंत्र म्हणत नसून शिव्या देतो. कारण का? इकडं संताकडे त्या ठिकाणी लक्ष देत नाही, संताकडे पाहत नाही. सिद्ध करुणी पूजा सांभार, सिद्ध करुणी पूजा सांभार माझ्या पूजेचा नित्य आदर. पूजा करिता एकाग्र तै संत नर घरा येते. त्या संताची पूजा न करता तो माझी पूजा करी सर्वथा, ती पूजा नव्हे का सर्वथा, तो माझ्या घाता प्रवर्तला. ती माझी पूजा नाही आहे, ती काय माझी पूजा नाही. त्या ठिकाणी संत घरामध्ये आले आणि पूजा करत बसला तर ते काय आहे, एक प्रकारचे दगड मारल्यासारखं आहे. ती खऱ्या अर्थाने देवाची पूजा नाही. म्हणून देवाला काय आवडतं ते आपण केलं पाहिजे. देवाला जसं आईला काय आवडतं, आईला लेकरू आवडतं आहे का नाही. मातेची चित्ती अवघी बाळकाची व्याप्ती. आईच्या चित्तामध्ये बालक बसलेलं असतं आहे का नाही. आईसा मातेचा स्वभाव सूत्र दोरी एक जीव. त्या लेकराचा आणि आईचा एक जीव असतो. त्या आईला त्या ठिकाणी लेकराशिवाय काही आवडत नाही. किती कामधंदा करत असले तरी लक्ष कुठं असतं तिचं? आपल्या लेकराकडेच असतं. आता कीर्तनामध्ये या ठिकाणी मुलं उभे आहे, यांचे आईवडील या कीर्तनामध्ये बसलेले आहे. पण खरं पहा तुम्ही त्या ठिकाणी त्यांच्या चेहऱ्याकडे लक्ष द्या, डोळ्याकडे लक्ष द्या. मी पाहतो ही बाई माझ्याकडे का पाहत नाही, सारखं त्या पोराकडे पाहते. समजून घ्यायचं तिचंच पोरग आहे का नाही. सारखं त्या पोराकडेच पाहते, पण दुसऱ्याच्या पोराकडं नाही, आपल्याच पोराकडे पाहते. कारण तिच्या चित्तामध्ये काय बसलेलं असतं? लेकरू बसलेलं असतं. तसं भगवंताच्या चित्तामध्ये कोण असतं? परमात्म्याचे भक्त असतात. आणि त्या भक्ताची जर सेवा केली नाही तर देवाला आवडेल का? देवाला आवडणार नाही त्या ठिकाणी. म्हणून करिता देवार्चन घरा आले संतजन. मग अशा वेळेस काय करावा? देव सारावे पारा, देव सारावे अशा वेळेस देव सारावे परते. देवाला बाजू सारावं. सारावं म्हणजे एकदम बाजूला फेकून द्यायचं असं नाही.
सारावं म्हणजे त्या ठिकाणी बाजूला ठेवावं, थांबावं थोडंसं, नाही का नाही. कारण देवाला ढकलून द्यायचं नाही आहे. तर देव काही देव कान्याकोपऱ्यात ढकलून दिलेले काही नाही. देव धर्म सांधी पडिले सकळ, विषय गोंधळ गाजत असे. जे देवाची पूजा करत नाही, उठल्या उठल्या देवाचं नामचिंतन करत नाही आहे, देवाला कधी पाहतही नाही, म्हणजे काय झाले, देव टाकले ना त्या ठिकाणी कोपऱ्यात, देव टाकले कोपऱ्यात त्या ठिकाणी. आणि सगळं चित्तामध्ये काय विषय भरलेले आहे. आज हे करायचं, आज हे खायचं, आज ते प्यायचं, आज हे हाटले जायचं, आज तिकडं जायचं, आज तिकडं जायचं, अशा प्रकारचे ते विषयाने गुरफाटून गेलेले आहे. विषय देवाकडे अजिबात पाहत नाही. देव धर्म सांधी पडिले सकळ, विषय गोंधळ गाजत असे. विषय वडी भुलले जीव, आता याची कोण करी की किव. नुपजे नारायणी भाव, पावनी ठाव नर देही. विषयाची चवरणी केली, आयुष्याची गाळणी. केवळ विषय 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 अशा प्रकारचं त्यांच्या जीवनामध्ये बसलेले आहे. देवाला बाजूला सारून टाकलेलं आहे. पण देव अशा प्रकारचे संत जर आले तर थोडा वेळ देवाची पूजा नंतर स्थगित करावी आणि पहिलं काय करावं, संताचं पूजन करावं. देव सारावे परते, संत पूजावे आरते. मोठ्या प्रेमाने श्रद्धेने त्या ठिकाणी भावनेनं संतांचं पूजन केलं पाहिजे. त्यांना आसन टाकलं पाहिजे, संतांना आसन टाकलं पाहिजे, संतांची सेवा केली पाहिजे. कारण ह्या कलियुगामध्ये संताशिवाय मात्र देवाची प्राप्ती नाही आहे का नाही. संताशिवाय आपल्याला कोणता विवेक प्राप्त होत नाही आहे का. बिनु सतसंग विवेक न होय, राम कृपा बिनु सुलभ न सोय. संताशिवाय विवेक प्राप्त होत नाही, संताशिवाय देवाची प्राप्ती होत नाही, संताशिवाय आपल्याला मार्ग कळत नाही, धर्म कळत नाही आहे. म्हणून संत मुख्य त्या ठिकाणी आहे. म्हणून संतांचा आपण अपमान केला नाही पाहिजे. संतांचा अपमान केला, अवमान केला तर देवाला आवडत नाही आहे. म्हणून देव बाजूला सारावा, पहिलं संतांचा सन्मान करावा. आपण कितीही मोठे श्रीमंत असू, काही खूप श्रीमंत असतात, त्यांची बिल्डिंगी पाहून घ्या, त्यांची इस्टेट पाहून घ्या, त्याचा पैसा पाहून घ्या, त्यांची अशा प्रकारचे पदं पाहून घ्या, लय मोठे असतात. अरे बाबा, किती आकाशाला जरी बी लागला, तू किती जरी मोठा झाला, काय संत एवढा मोठा होणार आहे? संत एवढा मोठा होऊ शकत नाही. हो, म्हणून वैष्णव मुनी विप्रांचा सन्मान करावा आपण घेऊन. हे प्रभू झाला तरी संसाराचा दास, उच्चित तयाच याची सेवा. अरे तू किती जरी मोठा झाला असेल, पण तू उचित तुला त्या ठिकाणी सेवा कोणती आहे? संतांची सेवा आहे. संतही मोठे जगामध्ये, संतही मोठे. म्हणून अशा श्रीमंतीने कधी मनुष्य मोठा होत नाही आहे. श्रीमंतीने जरी मोठा असेल, पण सर्वामध्ये श्रेष्ठ जर कोण असेल तर संत आहे. संतांची सेवा त्या ठिकाणी घडली पाहिजे. म्हणून देव सारावे परते, साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना कलियुगी. का? साधू परमात्म्याचं नामचिंतन करतात. म्हणून आपणही साधू बना, परमात्म्याचं नामचिंतन घ्या. हो, आणि हार हा हनुमंतरायाला घाला. विठोबा हरी विठोबा
हरी विठोबा रघुमाई हरी विठोबा रघुमाई हरी विठोबा रघुमाई हरी विठोबा रघुमाई हरी हरी विठोबा रघुमाई हरी विठोबा रघुमाई हरी विठोबा रघुमाई जगद्गुरु तुकोबराय म्हणतात ते संत येतात, पण एखाद्या वेळेस संत लोक काय करतात, संतांमध्ये भेद पाहतात. हा अमक्या जातीचा, हा तमक्या जातीचा, हे आपल्या समाजाचा नाही आहे, हा भलत्या समाजाचा. असे संतांमध्ये काय करतात, त्या ठिकाणी भेद पाहतात. हे अशा प्रकारचं जर भेदाने जर देवाची सेवा केली तर देवाला आवडत नाही. कारण संतांमध्ये भेद नसतो. संत ते संतच असतात, संत ते संतच असतात. सोन्याचं त्या ठिकाणी बाहुली केली काय, मिरची केली काय, कांदा केला काय, वांग केलं काय, तरी ते सोनंच आहे, सोनंच आहे त्या ठिकाणी. म्हणून दिसाला जरी भेद असेल पण ते मुळात काय आहे, ते देव आहेत. म्हणून देवते संत निमित्त त्या प्रतिमा निमित्त त्या प्रतिमा निमित्त त्या प्रतिमा देवते संत निमित्त त्या प्रतिमा निमित्त त्या प्रतिमा निमित्त त्या प्रतिमा. कारण संत हे कोण आहे, देवते संत निमित्त त्या प्रतिमा. संत हे देव आहे. मग आता संतांची सेवा केली काय आणि देवाची सेवा केली काय. संताची केली तरी देवाला प्राप्त होते आणि देवाची सेवा केली तरी संतालाही प्राप्त होत असते. म्हणून देवाला काय आवडतं, संतांची सेवा. संताला काय आवडतं, देवाची सेवा. ज्या संताला स्वतःची सेवा आवडत असेल त्याला संत म्हणू नका. ज्याला देवाची सेवा आवडते त्याला संत म्हणा. म्हणून आपल्या वारकरी संप्रदायामध्ये सद्गुरू जोग महाराज आदी अशा प्रकारचे संत होऊन गेले. यांना देवाची सेवा आवडत होती, देवाची सेवा. म्हणून देवाची सेवा करावी. आणि देवाला काय आवडतं, देवाला संतांची सेवा आवडते. म्हणून देवाची सेवा करायची, संताची सेवा करायची. त्या ठिकाणी देवाची संत, पण त्या ठिकाणी भेद पाहायचा नाही. शास्त्रामध्ये त्या ठिकाणी शालिग्राम आहे. शालिग्राम कशाला म्हणतात, सर्वामध्ये पवित्र काय शालिग्राम आहे. आणि शालिग्रामाला काय म्हणतो आपण, भगवान विष्णूची मूर्ती. शालिग्राम विष्णू मूर्ती आहे का, शालिग्राम विष्णू मूर्ती आहे. त्या ठिकाणी साक्षात विष्णूचं मूर्ती आहे शालिग्राम. ही कुठं निर्माण होतात, हे शालिग्राम गंडकीमध्ये आहे का नाही. हे का झाले, शालिग्राम का झाले सांगता येईल का. आपले मार्कंड ऋषी देवाची पूजा करायचे, देवाची पूजा करायचे, देवाची पूजा करायचे, त्या लिंगाची पूजा करायचे, लिंगाची पूजा करायचे. महादेवाचे उपासक लिंगाची पूजा करायचे. पण काय झालं, 2 वानरं आले. त्या वानराने काय करायची, ती पूजा विस्कळून टाकायची आणि ते जे शालिग्राम होते ना ते फेकटून द्यायचे. कशामध्ये, पाण्यामध्ये फेकून द्यायचे. आता पाण्यामध्ये पडल्यानंतर ते कुठं जाणार, तळाला जाणार, निघून त्या ठिकाणी तळाला जाणार. मार्कंडेय ऋषीने काय केलं, एक दिवस अशा पाहिलं, या उदंड 2 बालकांना त्या ठिकाणी सांगितलं, त्याला शाप दिला की जा तुमच्या हाताने त्या ठिकाणी दगड काय तरतील. तिथून पुढे त्यांनी फेकायला प्रयत्न केला पण ते काय करायचे, तराचे. आता तरल्यानंतर परत ते आणायचे ऋषीवर्य. म्हणजे हे तराचे कोण होते, ते 2 वानर, नळ आणि नीळ अशा प्रकारचे. ते दोघांनी ते पाण्यावरती तरंगतात. म्हणून शालिग्राम हा काय आहे, पाण्यावरती तरंगत असतो शालिग्राम. आणि साक्षात विष्णूचं रूप आहे. त्याच्यामध्ये भगवान शंकराचं चक्र आहे. आतमध्ये त्या ठिकाणी भगवान शंकराचं रूप आहे, पिंड आहे त्या ठिकाणी, म्हणजेच चक्र आहे त्या ठिकाणी. भगवान विष्णूचं रूप आहे ना, शंख चक्र गदा हाती आहे भागामध्ये, हातामध्ये विष्णुमूर्ती चतुर्भुज, शंख चक्र गदा हाती असं जे रूप आहे. म्हणून विष्णूचं रूप आहे. शालिग्राम काय, विष्णूचं मूर्ती आहे. म्हणून ते शालिग्राम पूजनीय आहे का नाही. शालिग्राम विष्णू मूर्ती. आता मूर्तीवरती बोलायचं म्हटल्यावर आपल्याला बराचसा बोलता येईल. मूर्ती कशी पाहिजे, काय पाहिजे. शालिग्राम कधी विसर्जन केल्या जात नाही.
जसं आपण एखादी पिंड करतो, पूजा झाली की विसर्जन करून टाक पाण्यामध्ये विसर्जन करतो, तसं शालिग्रामाचं पूजन झालं म्हणजे विसर्जन चालत नाही. मूर्ती खंडित झाली तर विसर्जन चालते, एखादी मूर्ती खंडित झाली तर त्याला विसर्जन केलं जातं. तसं शालिग्रामाचं कधी विसर्जन केलं जात नाही. अशी शालिग्राम भगवान विष्णूचं काय आहे रूप आहे, शालिग्राम विष्णुमूर्ती. आणि मात्र संत हो का भलते याते. शालिग्राम मूर्ती शालिग्राम विष्णू 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 मूर्ती राम विष्णू मूर्ती राम विष्णू मूर्ती संत हो का बोलते या संत हो का बोलते या देव सारा वरते देव सारा वरते संत हो का संत हो का भलते याते. जसं शालिग्राम हे कधी विसर्जन केला जात नाही, पवित्र आहे, सतत त्या ठिकाणी सुंदर अशा प्रकारचं आहे शालिग्राम. तसे संत हो का भलते याते. कोणत्याही यातीमध्ये सत्य असू द्या, ते कसे आहे पवित्र आहे, भगवंतासारखेच पवित्र आहे, भगवंतासारखंच त्यांचं महिमा आहे. जेवढा भगवंताचा महिमा आहे ना तेवढाच भक्तांचाही सुद्धा महिमा आहे. मग तो कोणत्याही जातीत असो. गोरोबा कुंभार आहे कुठे जन्मले, चोखोबाराया कोणत्या कुळात जन्मले, चोखा मेळा बंका जातीचा महार, त्याचे सर्वेश्वर ऐक्य करे. सजन कसाया युको लागे मास, माळ्या सावत्यास खुरपो लागे, नरहरी सोनारा घडपुंको लागे. वेगळ्या 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 अशा समाजाचे संत आहे. पण संतामधला जे काय तत्त्व काही वेगळं आहे का, नाही आहे. कारण संत हे तत्त्व आहे, भगवत स्वरूप परमात्मा स्वरूप अशा प्रकारचं तत्त्व आहे संत म्हणजे. म्हणून संत हो का भलते याते. देव सारावे परते संत पूजावे आरते. म्हणून अशा प्रकारचे जे संत आहे ना, असे संतांची मांदी अळी आलेली आहे. ही कशाने येते, आपलं काहीतरी भाग्य असतं त्या ठिकाणी, आपलं काहीतरी भाग्य असतं. संत भाग्याशिवाय मिळत नाही आहे. ज्याचं अशा प्रकारचं भाग्य असेल त्याला संत भेटतात. भाग्याचा उदय ते हे जोडे संत पाय. म्हणून अशी संधी मिळत नाही आहे, संत येत नाही. आणि मिळाले तर ती संधीचा उपयोग आपण करून घेतला पाहिजे. काहींना अशा प्रकारचं पद मिळतं आहे का नाही, संधी मिळते, पण त्यांना विकास करता येत नाही. काहींना अशा प्रकारची संधी मिळते, चांगलं पद मिळतं, पण विकास करता येत नाही. मोदी भगवान म्हणजेच त्या ठिकाणी आपले, मला ते भगवंताच आहे मोदी त्या ठिकाणी आहे का नाही. मोदीच त्या ठिकाणी योगी आदित्यनाथ हे साक्षात सिद्ध हनुमंतच आहे. योगी आदित्यनाथ म्हणजे साक्षात हनुमंतरायाचं रूप आहे. आणि मोदी म्हणजे साक्षात रामप्रभूच आहे त्या ठिकाणी. ही मादी त्या ठिकाणी काय संधी प्राप्ती झाली त्यांना. एक पंतप्रधान झालं, एक मुख्यमंत्री झाले, पण त्यांनी त्या संधीचा फायदा करून घेतला. अशी संधी जर आपल्याला प्राप्त झाली, संत आले तर ती संधी प्राप्त करून घेतली पाहिजे.
जीवनामध्ये प्राप्त हो असे संतजन आपल्यालाही आपल्या दारामध्ये येऊ अशी संधी आपल्याला प्राप्त हो आणि त्या संधीचा फायदा आपल्याला सर्व त्या ठिकाणी प्राप्त हो. ही झालेली सेवा आपल्याला मोठी संधी आहे. सिद्ध हनुमंतराय या ठिकाणी मित्रमंडळ यांच्या ह्या प्रेरणेने आमचे ज्यांनी मला आमंत्रित केलं श्री दिगंबर महाराज, माझं पहिलंच या ठिकाणी येणं झालेलं आहे. आणि हे लक्षात ठेवा, माझी शाळा किती दुसरी झालेली आहे, मी काही विद्वान नाही, पंडित नाही आहे, पण सहज त्या ठिकाणी सद्गुरू आमचे माधवबाबा घुले यांचा कृपा आशीर्वाद आणि त्यांच्या संगतीमध्ये राहून अशा प्रकारचे बोलण्याची एक हिंमत आली आणि कीर्तन प्रवचन करायला सुरुवात झाली. म्हणून ही सेवा माझ्या बाबाच्या चरणी आमचे ज्यांचं भोजन केलं ज्ञान प्राप्त झालं असे सद्गुरू भगवान बाबा यांच्याही चरणी त्या ठिकाणी सेवा अर्पण करून सेवेला या ठिकाणी विराम देतो. सगळे गुणी जनांना या ठिकाणी धन्यवाद. बसलेले सर्व मायबाप या ठिकाणी सर्वांच्या चरणी नतमस्तक होऊन सेवेला या ठिकाणी विराम देतो. काही चुकलं असेल बोलता बोलता, मी काही शिकलेलं नाही आहे त्यामुळे चुकणारच थोडंफार, तर त्या चुकलं असेल ते काहीच घेऊ नका आणि चांगलं असेल तर घेतल्याशिवाय राहू नका. न्यूनते पुरते अधिकते सरते करून घ्यावे तुमते विनवित असे तुमच्या पायाच्या प्रसादे काही बोलिलो विनदे मज कृपा करणे संते नव्हे अंगभूत व्यक्ती नव्हे हा उपदेश तुमचे बडबडिलो शेष तुमच्या कृपेचे पोसणे जन्मोजन्मी तुका म्हणे ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज तुकाराम 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 विठ्ठल जय जय विठ्ठल विठ्ठल जय जय विठ्ठल हरे बोली देली पुरे वेणीवा पुढे उत्तरे करा महाराज तुम्ही सिद्ध काही विचारिला जिनार व्यापुला करा क्षमा करा महाराज तुम्ही सिद्ध